शहराकडची मॉम, गावाकडची आई. आमची शहराकडची मॉम सकाळी उठल्यानंतर टूथपेस्टने ब्रश करते. मशेरी. आमची आई मशेरीन दात घासते. सकाळी मशेरी, दुपारी मशेरी, रात्री जेवल्यानंतर मशेरी, दिवसभर मशेरीनच दात घासते. त्याच्यानंच आमच्या आईला एनर्जी येते. आमची शहराकडची मॉम आम्हाला ब्रेकफास्टला पास्ता, ब्रेड बटर आणि ओट्स देते. घावणे. आमच्याकडे सकाळी नाश्त्याला घावणे, भाजी भाकरी आणि सोबत कोरी चहा असते. त्याशिवाय आमचा नाश्ता होतच नाही. आमची मॉम आमचे कपडे वॉशिंग मशीन मध्ये चकचकीत धुते. नदीव. आमची आई सगळे जे काय असेल घरात कपडे ते नदीव धुते. तुमच्याकडे असेल 100 बिंबर लिंबाची शक्ती, पण आमची आई कपडे हे दगडानेच घासते. हे मशीन बिशीन आमच्या आईला असलं काय आवडत नाही. आमची मॉम संध्याकाळी खेळायला जर उशीर झाला आणि घरात जर लेट आलो तर अजिबात आम्हाला ओरडत नाही. अरे घंटा. आम्हाला जर का कधी लेट झाला तर आमची आई पोकळ बांबू घेऊनच उभी असते. डायरेक्ट ग्राउंडवर चल घरात वळटवत नाही. आणि हा जर का विषय बापापर्यंत गेला की जागायची इच्छाच मिळली. आमची मॉम रोज न्यू ड्रेस घालते. साडी. आमच्या आईला साडीच लागते. कुठं पण जा, कधी पण जा, साडीच लागते. जागातला कुठला पण कार्यक्रम असू दे, आमची आई साडीच घालते. ती स्वतः जुनी साडी घालेल, पण आम्हा पोरांना नवीन नवीन कपडेच देईल. आणि आमची आई अशी आहे ना, कुठल्या पण कार्यक्रमात जाऊ दे, कोणाचा बारसा असू दे, बर्थडे असू दे, कोणाचं लग्न असू दे, तिथं जे काय खायला मिळेल ना ते स्वतःच्या साडीच्या पदरात गुंडाळून ते घरी आणते. का तर बिचारी पोरं आपली घरी आहेत. अशी आमची आई आहे. आणि आमची आई अशी आहे ना, जर का आमच्या डोळ्यात कधी पाणी आलं तर ती स्वतःहून येऊन आमच्या पुढ्यात बसते आणि तिच्या साडीच्या पदराने स्वतःहून आमचे डोळे पुसते. तिच्या पदरात एवढी ताकद आहे ना भावा, ती कशातच नाही. अरे हो, मगासपासून आई आई करतोय, पण ह्या आईचा अर्थ तरी काय? आई हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, असा ह्या आईच्या शब्दाचा अर्थ आहे. म्हणून सांगतो, आई या शब्दातच आपुलकी आहे. त्यामुळे आमच्या आईचा नादच नाही करायचा. सॉरी, आजपासून मॉम नाही, फक्त आई.